नक्कीच आणि केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं आता आपण ही काही दृश्य बघतोय ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हा अपघात झाला त्याची आपल्याला माहिती दिली जाते। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आपण माहिती बघत आहोत कशा पद्धतीनं हा अपघात झाला। एक तर विमानानं उड्डाण घेतलं होतं सकाळी 8 वाजता मुंबईतून, त्यानंतर ते बरोबर 40 मिनिटात बारामतीमध्ये दाखल झालं आणि त्यानंतर मात्र इथे रनवेवरती उतरताना काही तांत्रिक अडचणी आल्या। पायलटनं त्यामुळे एक राऊंड पुन्हा एकदा घेतलेला होता, ते मागे फिरलं आणि त्यानंतर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा मात्र अतिशय अरुंद असणाऱ्या या धावपट्टीवरती ते बरोबर धावपट्टीवरती न उतरता तिरकं उतरलं आणि त्यामुळे ही धावपट्टी निमुळती असल्यामुळे ते खाली घसरलं आणि केवळ खाली घसरलं नाही तर ते जोरदार आदळलं, ज्याच्यामुळे मोठा स्फोट झाला आणि अक्षरशः काही काळ स्फोट होत राहिले आणि संपूर्ण विमान जे आहे ते धगधगतं पेटतं राहिलं। या संपूर्ण घटनेमध्ये तब्बल 6 जणांनी आपला जीव गमावला। हेच ते विमान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। प्रायव्हेट विमान आणि ज्या विमानाची क्षमताच मुळात 6 आसनी आणि हे विमान ज्या वेळेला निघालं मुंबईतून ते बरोबर 8 वाजता निघालं, बारामतीमध्ये 40 मिनिटात ते दाखलही झालं, मात्र उतरताना एक मोठा घात झाला आणि हे विमान कोसळलं। आणि गुगल मॅपिंग असेल किंवा एआयच्या माध्यमातून हे आपल्याला समजून घेण्यास थोडीशी मदत होतीये की नेमकं काय घडलं असावं जेव्हा मुंबईहून हे विमान निघालं। त्यानंतर पुणे बारामती परिसरामध्ये दाट धुकं दृश्यमानता अत्यंत कमी होती असं सांगितलं जात आहे।